नमस्कार मित्रांनो, आपलं या सायन्स बेसिक या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. तर आपण इयत्ता 10वीचा जो सायन्स आहे याचा पार्ट सेकंड आपण यामध्ये चालू केला. त्यातलं 4th चॅप्टर जो चौथा जे प्रकरण आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हे आपण बघतोय. यामध्ये आपण 2 टॉपिक याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ते कव्हर केले. तर आज आपण तिसरा जो टॉपिक आहे तो आपण बघणार आहे. तर आपण जर बघितलं आता तिसरा जो टॉपिक आहे तो आहे एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. तर बघा, एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन यामध्ये कॅन यू टेल काही प्रश्न विचारलेत. विच फॅक्टर्स अफेक्ट द एन्व्हायरमेंट हाऊ, कोणकोणते घटक पर्यावरणावर परिणाम करतात आणि कसे. तर पर्यावरणावर भरपूर असे घटक परिणाम करत असतात. त्यामध्ये नॅचरल असतील किंवा आर्टिफिशियल असतील. तर बरेचसे घटक त्यामध्ये काय करतात, परिणाम करतात. त्यामध्ये आपण जर बघितलं आर्टिफिशियल तर मानवाने केलेली जंगलतोड असेल किंवा इतर मानवाचे जे ॲक्टिव्हिटीज आहे त्या सर्व काय पर्यावरणावर परिणाम करतात. आणि काही नॅचरल पण आहे बघा, म्हणजे उदाहरणार्थ भूकंप असेल, पूर असेल किंवा इतर काही असतील, अर्थक्वेक असेल, भूकंप असेल, तर हे सर्व काय करतात, त्यावरती परिणाम करत असतात. तर दुसरा प्रश्न विचारला आहे, व्हॅट विल हॅपन इफ नंबर ऑफ कन्झ्युमर्स इन एन्व्हायरमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग ग्रॅज्युअली. तर दुसरा प्रश्न विचारला बघा, पर्यावरणामध्ये जर भक्षकाची संख्या सतत वाढत गेली तर काय होईल. तर काय होईल, भक्षकांची संख्या वाढत गेली म्हणजे त्यांना भक्ष्य जास्त लागेल आणि भक्ष्याची संख्या कमी होईल बघा. आणि भक्षकांची संख्या जर वाढली तर त्यांना खाण्यासाठी शिकार मिळणार नाही आणि ॲटोमॅटिक काय होईल, भक्षक पण मरतील. म्हणजे ॲटोमॅटिक काय होतो, त्या गोष्टीवर त्याचा परिणाम होत असतो. आता बघा काय सांगितलं. आता तिसरा प्रश्न विचारला अजून, व्हॅट विल बी द इफेक्ट ऑफ इंडस्ट्री इस्टॅब्लिश ऑन रिव्हर बँक ऑन रिव्हर इकोसिस्टीम. आता जी नदी ही जी परिसंस्था आहे तर यामध्ये विचारलं आहे, नदीच्या किनारी भागामध्ये किंवा भागात मोठमोठे कारखाने उभारले गेले तर नदी या परिसंस्थेवर त्याचा काय परिणाम आहे. तर आपल्याला माहिती आहे, हे जे इंडस्ट्रीजचं या कंपन्याचं जे सांडपाणी हे सर्व काय होतं, त्या नदीमध्ये सोडलं जातं आणि केमिकल त्यामध्ये मिक्स होतात आणि त्यामध्ये असणाऱ्या सजीवांवरती, पाण्यात असणाऱ्या सजीवांवरती काय होतात, परिणाम होत असतात. आता यामध्ये फेन सम नॅचरल फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट अँड सम आर्टिफिशियल पोल्युटेड फॅक्टर्स हार्म दी एन्व्हायरमेंट. आता बघा इथं सांगितलं की जेव्हा काही जे नैसर्गिक जे घटक आहे ते पर्यावरणावर आणि काही आर्टिफिशियल म्हणजे मानवनिर्मित जे प्रदूषण करणारे घटक हे काय करतात, पर्यावरणाला हार्म पोचवतात म्हणजे हानी पोचवत असतात. इट क्रिएट्स इम्बॅलन्स, त्यामध्ये काय करतात, ते इनबॅलन्स करत असतात. आता इनबॅलन्समध्ये जर आपण बघितलं बिटवीन व्हेरियस फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट अँड अल्टिमेटली इफेक्ट द एक्झिस्टन्स ऑफ बायोटिक फॅक्टर्स. आणि मग त्याचा परिणाम कशावर होतो, तर एक्झिस्टन्स ऑफ बायोटिक फॅक्टर, जे सजीव आहे त्या सजीवांच्या अस्तित्वावर याचा परिणाम होत असतो. आता पुढं ऑब्झर्व अँड फील द इन्फॉर्मेशन. आता काय करायचं, निरीक्षण करा. ऑब्झर्व द एन्व्हायरमेंट अराउंड यू, तुमच्या सभोवतालचं पर्यावरण बघा. आता हे जे याच्या बघा इथं सांगितली काही त्यामध्ये ऑब्झर्व अँड फील द इन्फॉर्मेशन. आता ऑब्झर्व एन्व्हायरमेंट अराउंड यू अँड कम्प्लीट फॉलोइंग. आता काय करायचं, फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट. आता नॅचरल फॅक्टर्स, आता नैसर्गिक घटक कोणते, तर तो आहे अर्थक्वेक, भूकंप. आणि मानवनिर्मित घटक जो आहे तो काय, डिफॉरेस्ट्रेशन म्हणजे जंगलतोड जी केली जाते. आता महात्मा गांधींनी काय म्हटलंय बघा, इथं एक वाक्य दिलंय बघा, द अर्थ इज सफिशियंट टू सॅटिस्फाय एव्हरीवन नीड बट नॉट दी ग्रीड. बघा त्या वाक्यात काय म्हटलंय, प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे, परंतु कोणाचीही जी हौस असेल, हाव ज्याला म्हणतो आपण, ती पूर्ण करण्यास नाही. म्हणजे आपली प्रत्येक जो सजीव आहे या पृथ्वी तलावर तो अस्तित्वात आहे, त्याच्या सर्व गरजा पृथ्वी पूर्ण करू शकतो. परंतु आपल्या ज्या बाकीच्या इतर गरजा आहे
ज्या आपण निर्माण केल्यात तर त्या पूर्ण करू शकत नाही. अशा पद्धतीने आपण तो घटक तो बघितला आहे. आता पेज नंबर जो पुढचा आहे तो आता बघू. आता यामध्ये ॲट प्रेझेंट मेनी एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स हॅव बीन अरायझन ड्यू टू इफेक्ट ऑफ व्हेरियस नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स ऑन द अर्थ. आता या पृथ्वी तलावर बरेचसे काय प्रॉब्लेम, बरेचसे प्रश्न निर्माण झालेत बघा. अरायझन म्हणजे काय, निर्माण होणे. त्यामध्ये कोणकोणते घटक असतील, एक तर नॅचरल असेल किंवा आर्टिफिशियल असेल, तर त्या घटकामुळे काय झालेत या पृथ्वी तलावर भरपूर असे प्रश्न निर्माण झालेत. आता एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज वन ऑफ दोज फॅक्टर्स. त्यामधला महत्त्वाचा जो एक प्रश्न आहे तो म्हणजे एन्व्हायरमेंटल पोल्युशन, पर्यावरणाचं प्रदूषण हा एक महत्त्वाचा घटक त्यामध्ये निर्माण झाला आहे. आता जनरली कॉन्टॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल इज इट्स पोल्युशन. आता जनरली काय म्हणतो आपण, एखाद्या मटेरियलचं जर कॉन्टॅमिनेशन होत असेल, त्यामध्ये जर घाण मिक्स होत असेल, तर त्याला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज दी पोल्युशन. आपण त्याला म्हणतो प्रदूषण असं म्हणतो. आता अननेसेसरी अँड unacceptable change in surrounding environment due to natural events or human activities is called environmental pollution. अजून एक दुसरी व्याख्या सांगितली बघा एन्व्हायरमेंटल पोल्युशनची. तर ती कशामुळे सांगितलंय, तर अननेसेसरी अँड अनअक्सेप्टेबल चेंज. आपल्याला गरज नसेल असा एखादा जर बदल होत असेल आणि जो आपण एक्सेप्ट केलेला नसेल, असा जर बदल होत असेल आणि कुठं तो आपल्या सभोवताली पर्यावरणामध्ये, आणि कशामुळं, तर ड्यू टू नॅचरल इव्हेंट्स, एखाद्या नैसर्गिक घटनेमुळे किंवा मानवाच्या कृतीमुळे, तर त्याला काय म्हणू आपण, पर्यावरणाचं प्रदूषण असं त्याला आपण म्हणू, एन्व्हायरमेंटल पोल्युशन आपण त्याला म्हणू शकतो. दॅट इज डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट चेंज इन फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ एअर, वॉटर अँड सॉइल विच विल बी हार्मफुल टू ह्युमन अँड अदर लिव्हिंग बिंग इज एन्व्हायरमेंटल पोल्युशन. अजून एक तिसरं सांगितलंय, तर काय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जर बदल कशावरती, भौतिक असेल किंवा रासायनिक असेल किंवा जैविक असेल, बायोलॉजिकल म्हटलंय, कशावरती प्रॉपर्टी, कशावरती, तर हे हवेच्या गुणधर्मावरती, पाण्याच्या गुणधर्मावरती किंवा मातीच्या गुणधर्मावरती, आणि त्याच्यामुळे काय होत असेल, हार्मफुल टू ह्युमन, ते त्याचा घातक परिणाम हा जर मानवावर होत असेल किंवा इतर जे दुसरे सजीवे, अदर लिव्हिंग बिंग्स याच्यावर होत असेल, तर त्याला काय म्हणू आपण, इज एन्व्हायरमेंटल पोल्युशन. तेच पर्यावरणाचं प्रदूषण आपण त्याला म्हणू. व्हेरियस रिझन्स, आता वेगवेगळे कारणं सांगितली बघा यामध्ये. आता उदाहरण दिलंय, पॉप्युलेशन एक्सप्लोजन, लोकसंख्या वाढ, नंतर फास्ट इंडस्ट्रियलायझेशन, कंपन्यांची भरपूर वाढ होणे फास्ट, अँड इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, तर नैसर्गिक जे स्रोते यांचा वापर, आणि डिफॉरेस्टेशन अँड अनप्लॅन्ड अर्बनायझेशन, जंगलतोड असेल किंवा एखाद्या ठिकाणी कोणतंही प्लॅनिंग न करता शहर वसवणं, ही एक घटना असेल, आर रिस्पॉन्सिबल फॉर एन्व्हायरमेंटल पोल्युशन. तर या पर्यावरणाच्या प्रदूषणाला ह्या सर्व गोष्टी काय त्या कारणीभूत आहे. तर कॅन यू रिकॉल, काही प्रश्न विचारले पुढं. विचार दी टाईप्स ऑफ पोल्युशन. आता प्रदूषणाचे प्रकार सांगितले. तर आपल्याला माहिती आहे भरपूर असे काय तर पोल्युशन असतात. त्यामध्ये आपण जर बघितलं तर बरेचसे, आता एअर पोल्युशन असेल, दुसरं जे पोल्युशन असेल तर ते वॉटर पोल्युशन असेल, तिसरा सॉइल पोल्युशन असेल, किंवा मग चौथं जर बघितलं आपण तर साऊंड पोल्युशन असेल. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. नंतर दुसरा प्रश्न विचारला आहे, साऊंड पोल्युशन जो आहे, कॅन यू पोल्युशन, व्हॉट डू वी मीन बाय नॅचरल अँड आर्टिफिशियल पोल्युशन. आता यामध्ये नैसर्गिक प्रदूषण काय आणि कृत्रिम प्रदूषण काय. तर नैसर्गिक प्रदूषण जर होत असेल, उदाहरणार्थ पूर असेल, भूकंप असेल, यामुळे जर प्रदूषण होत असेल तर त्याला काय म्हणू आपण, नॅचरल पोल्युशन. आणि जे प्रदूषण आर्टिफिशियल, मानवनिर्मित असेल, एखाद्या मानवाच्या ॲक्टिव्हिटीमुळे जर होत असेल तर त्याला काय म्हणू आपण, आर्टिफिशियल पोल्युशन असं आपण त्याला म्हणू शकतो. आता पोल्युशन इज अ ब्रॉड कॉन्सेप्ट. प्रदूषण ही काय एक मोठी अशी संकल्पना आहे, मोठी, भरपूर, फार व्यापक. तर व्हेरियस टाईप ऑफ पोल्युशन्स लाईक, आता सांगितलं इथं, एक एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, साऊंड पोल्युशन,
सॉईल पोल्युशन, थर्मल, लाईट पोल्युशन. तर हे सर्व सांगितलेत बघा. पाण्याचं, हवेचं, मातीचं किंवा उष्णतेचं किंवा प्रकाशाचं असेल तर हे सर्व जे आपल्या अराउंड अस म्हटलं आहे, आपल्या सभोवताली हे सर्व घडत असतात हे प्रदूषण. अल्टिमेट ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑफ दीज ऑन एक्झिस्टन्स ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि मग याचं काय होतं तर याचा विपरीत परिणाम, ॲडव्हर्स म्हणजे काय, विपरीत परिणाम या सर्व सजीवांवरती काय होत असतो, या प्रदूषणाचा होत असतो. अँड आउट ऑफ दिस एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन हॅज बिकम नीड ऑफ आवर. आणि त्याच्यामुळे आपल्याला कशाची गरज भासते बघा, तर एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन, पर्यावरणाच्या संवर्धनाची आपल्याला गरज भासत असते. वी हॅव स्टडीड द एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन अँड सॉईल पोल्युशन इन डिटेल इन आवर डायर क्लासेस. याच्या अगोदरच्या क्लासमध्ये आपण हे तिन्ही जे एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन पाण्याचं प्रदूषण आणि मातीचं प्रदूषण ज्याला आपण सॉईल प्रदूषण म्हणतो, हे आपण बघितलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हा घटक बघितला आहे. तर आता हा एक चार्ट दाखवला आहे. या चार्ट जर आपण बघितलं तर या चार्टमध्ये काय बघा, तर कंप्लीट द चार्ट्स. आता एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि सॉईल पोल्युशन. आता कॉम्पोनंट्स यामध्ये असणारे घटक ते आपल्याला इथं लिहायचे आहेत. नंतर सोर्स, आता कोणते स्रोत कारणीभूत होते एअर पोल्युशन्सला किंवा सॉईल पोल्युशनला. नंतर त्याचे परिणाम काय होतात, इफेक्ट्स म्हणजे काय, परिणाम इथं. आणि शेवटी त्यावरती कंट्रोल मेजर्स म्हणजे त्यावरती उपाययोजना काय असू शकतात. यामधल्या आपण इथं एक घेऊ आपण एअर पोल्युशनचं पूर्ण करू. यामध्ये आता सोर्स काय बघा एअर पोल्युशनचे, हवे प्रदूषणचे जर असतील तर पेस्टिसाइड्स स्प्रेइंग, तर स्प्रेइंग पेस्टिसाइड, ठीक आहे, स्प्रेइंग पेस्टिसाइड असेल किंवा अजून काय रोडची कामं असतात बघा, किंवा एखादं सिमेंट फॅक्टरी असेल, सिमेंट फॅक्टरी असेल, किंवा हवा प्रदूषण अजून कशाने होतं, बर्निंग दी रॉ मटेरियल्स, बर्निंग रॉ मटेरियल्स, कच्चे काही पदार्थ आपण पेटवतो बघा त्याच्यामुळे. आणि याचा परिणाम काय होतो तर ॲनिमलच्या आणि मानवाच्या रेस्पिरेशन सिस्टीमवर होतो. रेस्पिरेशन सिस्टीमवर याचा परिणाम होत असतो. जे दमाचे जे पेशंट यांना यामध्ये त्रास होतो, किंवा यामध्ये आपलं कॅन्सर पण होत असतात बघा. एक मिनिट. तर कॅन्सर, ठीक आहे, यामध्ये होऊ शकतो. आणि कंट्रोल मेजर काय, तर हवा पोल्युशन होऊ नये म्हणून काय, प्लांटेशन, कल्टिवेट दी प्लांटेशन म्हणजे काय करणं, प्लांटेशन झाडं लावणे, किंवा ते पेटवून एखादी आपण शेतातला कचरा काय करतो बघा, पेटवून देतो बघा, तर तो न पेटवता काय करणे, जमिनीखाली गाडणे. तर हे काय असू शकतात, त्याचे कंट्रोल मेजर्स असू शकतात. अशाच पद्धतीने हे वॉटर पोल्युशनचं पण त्यामध्ये आपण घेऊ शकतो. वॉटर पोल्युशनचं असेल किंवा सॉईल पोल्युशनचं असेल. तर अशा पद्धतीने हा घटक आपण बघितला आहे. नंतर आता पुढं एक चार्ट दाखवला इथं. या चार्ट्समध्ये जर आपण बघितलं तर रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन एक कन्सेप्ट सांगितली बघा. यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन्स, आता किरणोत्सारी घटक म्हटलं आहे. आता रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजे काय, मी याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे. तर रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजे काय, तर रेडिओ जे लहरी जे आहे कायमस्वरूपी त्यामधून बाहेर पडत असतात बघा, त्या एलिमेंट्समधून जे आपल्या रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स असतात बघा, युरेनियम असेल किंवा आयोडीन असेल यामधून, किंवा कार्बन एक आहे बघा त्यामधला. तर रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन कॅन बी अकर ड्यू टू 2 रिझन्स. आता रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशनवर शॉर्ट नोट्स येऊ शकते बघा रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशनवर. तर आता 2 त्याची कारणं दिलीत, एक नॅचरल, एक नैसर्गिक कारण, आणि एक आर्टिफिशियल. आता यामध्ये बघा UV अँड IR रेडिएशन आर नॅचरल रेडिएशन्स. UV आणि IR कसे आहेत, नॅचरल, व्हेअर ॲज
एक्स-रे अँड रेडिएशन्स फ्रॉम ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स आर आर्टिफिशियल रेडिएशन्स. तर दोन्ही सांगितले, एक नॅचरल UV-IR आणि आर्टिफिशियल जे ते एक्स-रे जो आहे हाडांचा वगैरे जो फोटो घेतात बघा त्या एक्स-रे, आणि दुसरा आहे जो ॲटॉमिक एनर्जीमध्ये वापरला जाणारा जो आहे तर ते हे कसे आहेत आर्टिफिशियल रेडिएशन. आता चर्नोबाईल, विंड स्केल अँड 3 miles आइसलँड मिसहॅप आर मेजर मिसहॅप ऑफ दी वर्ल्ड टिल प्रेझेंट्स. त्यामध्ये सांगितलंय बघा, तर काय चेर्नोबिल, विंड स्केल असेल आणि 3 Mile आयलंड अशा मोठ्या ज्या दुर्घटना झाल्या आहे बघा, ज्या ॲक्सिडेंट्स ज्याला म्हणतो आपण, या दुर्घटनामुळे हजारो व्यक्तींचा काय झालं आहे दीर्घकाळ तिथं प्रभावित झाले. तर हजारो व्यक्ती पण त्यामध्ये मरण पावले. या घटनांची काय उदाहरणं आहेत. थाउजंड्स पीपल्स हॅव बीन अफेक्टेड फॉर ए लॉंग टर्म, बरेच काळ. आणि ड्यू टू दिस ॲक्सिडेंट सम ऑफ दी इफेक्ट्स ऑफ रेडिएशन्स आर फॉलोज. बघा कोणकोणती तिचा परिणाम आहे. पहिलं आहे कॅन्सरस अल्सरेशन ऑकर ड्यू टू हायर रेडिएशन ऑफ एक्स-रे. एक्स-रेच्या उच्च प्रमाणामुळे काय होतं कॅन्सरकारी अल्सर निर्माण होतात. त्याच्यामुळं आपण सांगतो बघा एक्स-रे रूममध्ये कोणाला जाऊन देत नाही, आणि जो एक्स-रेचा फोटो काढतो बघा तो पण त्याचं व्यवस्थित असं काय असतं कोटिंग असतं. तर काय होतं तर अल्सर होऊ शकतो, कॅन्सरकारी अल्सर तिथं होऊ शकतात. नंतर दुसरा इफेक्ट आहे टिश्यूज इन बॉडीज आर डिस्ट्रॉय. तर आपल्या शरीरामधल्या ज्या ऊती आहे या काय होतात त्या नष्ट होतात, त्या खराब होतात. आणि तिसरं जेनेटिक चेंजेस आकर. आपल्या शरीरामधले जे जीन्स आहे यामधलं तो भाग हा बदलू शकतो. आणि चौथं दिलंय विजन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड. तर आपल्या दृष्टीवर त्याचा परिणाम होत असतो बघा, म्हणजे या रॅडिओ रेजचा. त्याच्या असे हे यावरती टीप ही येऊ शकते. तर मग आपण या टॉपिकमध्ये आपण हा घटक पर्यावरण एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन हा आपण पूर्ण केला आहे, आणि एक रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन तो पूर्ण केला आहे. नंतरचा राहिलेला जो भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. धन्यवाद.